तुम्ही पण इडली बनवण्यासाठी हेच प्रमाण वापरता का? ते म्हणजे कोणतं? चला सांगते. 3 वाटी राशनचे तांदूळ 3-4 वेळेस पाण्याने स्वच्छ धुवून पाणी घालून भिजत ठेवायचे. 1 वाटी उडदाची डाळ, अर्धा चमचा मेथीचे दाणे पाण्याने स्वच्छ धुवून पाणी घालून भिजत ठेवायचे. 1 वाटी पोहे पाण्याने स्वच्छ धुवून पाणी घालून हे पण भिजत ठेवायचे. हे सर्व मिश्रण 7 ते 8 तास भिजत ठेवायचे. 7 ते 8 तासानंतर एका मिक्सी जारमध्ये भिजवलेले तांदूळ आणि भिजवताना वापरलेलं पाणी घालून तेच बारीक असं वाटून घ्यायचं. हे सर्व मिश्रण एका भांड्यात काढून घ्यायचं. भिजवलेल्या पोह्यात पण थोडंसं पाणी घालून ते पण बारीक असं वाटून घ्यायचं. त्याचप्रमाणे भिजवलेली उडदाची डाळीत पण थोडंसं पाणी घालून हे पण बारीक असं वाटून घ्यायचं. हाताच्या मदतीने एकाच डायरेक्शननी 5 मिनटं फेटायचं आणि रात्री झोपताना खायचा सोडा अर्धा चमचा घालून एकत्र मिक्स करायचं. आणि सकाळी बघू शकता या पद्धतीने इडलीचं बॅटर फर्मेंट व्हायला लागेल. मग चमच्याच्या मदतीने एकत्र मिक्स करायचं आणि यात पाव चमचा इनो घालायचा, चवीनुसार मीठ घालायचं आणि ह्या इनोवरती 1 चमचा पाणी घालून घ्यायचं आणि हे सर्व मिश्रण चमच्याच्या मदतीने एकत्र अलगद असं मिक्स करायचं. इडली प्लेटला तेलाने ग्रीस करायचं आणि पूर्ण बॅटर यावरती पोर करायचं. मग स्टीम करायला 15 मिनटं इडली ठेवायची. 15 मिनटानंतर तुम्ही बघू शकता या पद्धतीने सॉफ्ट अशी इडली तयार होते. मग गरम इडली जर काढायची असेल तर थंड पाण्यात चमचा बुडवायचा आणि या पद्धतीने ती इडली गोल अशी फिरून काढून घ्यायची. थंड पाण्यात चमचा बुडवल्यामुळे सहज पद्धतीने इडली काढणं सोपं होतं. बघू शकताय सॉफ्ट आणि जाळीदार अशा इडल्या तयार झाल्यात. इडली कोणाकोणाला आवडते त्यांनी नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्ही पण हेच प्रमाण घेता का ते पण कमेंट